जगातल्या 6 विद्वानापैकी भारतातलं 1 नंबरवरचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतात पहिल्या क्रमांकात आहेत. द बी आर आंबेडकर द ग्रेटेस्ट इज इन इंडिया. की बेईमान झाले हे भीम चेले भीमाच्या नावी हे पोट भरती सारे अरे करता तुम्ही मनमानी समाजाशी बेईमानी. सांगा तुमच्यात आहे का भीमपानी. सांगा तर हे कलाकार शिवाजी पार्कावरती आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. कुठून आलायत तुम्ही? अकोला जिल्ह्यावरनं. काय नाव तुमचं? मी राहुल बळीराम तेलगोटे, तालुका अकोट, जिल्हा अकोला. अच्छा, आणि किती दिवसापासून हे करताय आणि चैत्यभूमीवर येण्याची किती वेळ आहे? चैत्यभूमीवर येण्याची माझी 4थी वेळ आहे आणि 15 वर्षापासून हे प्रबोधनाचे कार्यक्रम करतो. गाण्याच्या माध्यमातून तुम्ही प्रबोधनाचं हे करताय, काय फरक पडतोय का? फरक 2% लोकांमध्ये पडलेला आहे. 98% लोकांचं काय? 98 लोकांची मानसिकता अजून बदल म्हणजे स्थिर नाही आहे, त्याच्यामुळे बदल पडणं अशक्य आहे. आपलं काय नाव? आकाश बापूराव इंगोले. अच्छा, आपण कुठून आलाय? मी अकोल्यावरनं. अकोल्यावरनं. काय तुम्ही पण यांच्यासोबतच आहेत? हो, आम्ही सर्व लोक यांच्यासोबतच. आमचा एक संच आहे ब्लाइंड लोकांचा. सर्व या संचामध्ये ब्लाइंड लोक आहेत आणि आम्ही आमच्याकडून दुसरं काही होत नाही, त्यामुळे समाज प्रबोधनाचं काम आम्ही करतो. ही जी गीतं इथं तुम्ही गाता ही स्वरचित असतात तुमची? म्हणजे स्वतःची नाही आहेत, आमच्या रेकॉर्डिंगचे गाण्यात. कारण आम्हाला लिहिता वाचता येत नाही, दिसत नाही, त्यामुळे आम्ही लिहू वाचू शकत नाही. तर आम्ही गाऊन ऐकून आणि त्यामध्ये आमच्या काही स्वतःच्याकडून जे काही बदल होईल म्हणजे समाज प्रबोधन होईल त्यामध्ये बोलून वगैरे लोकांपर्यंत आम्ही ते पोहोचवण्याचं काम करतो. इथं काही लोकही आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधूया. जसं की या दादांनी सांगितलं की या गाण्याच्या माध्यमातून ते प्रबोधनाचं कार्य करतायत, तर असं होतंय असं तुम्हाला वाटतंय? हो, त्यांचं म्हणणं योग्य आहे. कारण बाबासाहेबांनंतर ज्या कलावंतांनी म्हणजे गायनाच्या माध्यमातून जसं वामनदादा कर्डक, नागोराव पाटणकर सारखे जे बाबासाहेबाच्या काळातले लोक होते, म्हणजे एक भाषण आणि 100 भाषणापैकी एक गाणं महत्त्वाचं आहे, त्याच्यामधूनही प्रबोधन होते. भाषणापेक्षा गाण्यामधूनही प्रबोधन होते असं त्यावेळेस बाबासाहेब म्हणायचे. आणि त्याच्यानंतर पुष्कळशा लोकांनी गायनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम केलं. हे एक चांगलं माध्यम आहे. भीमगीतांचा हा इतिहास जो आहे तो खूप जुना आणि खूप चांगला असा आहे. हे अकोल्यावरनं आलेले जे अंध कलाकार आहेत हे या माध्यमातून कुठेतरी प्रबोधनाचं कार्य इथं चैत्यभूमीवरती करत आहेत. निलेश झालटे, एबीपी माझा, मुंबई.